राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारे धैर्यवान वीरमाता म्हणजेच राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छत्रावर पहार कोरली त्याच म्हणजे राष्ट्रमाता विश्वमाता राजमाता. मित्रांनो, तुम्हाला एक परिचय सांगा वाटतो की राजमाता या विदर्भातले आणि शहाजी महाराज हे मराठवाड्यातले, म्हणजेच विदर्भातली एक स्त्री येते आणि मराठवाड्यात येऊन एक स्वराज्य निर्माण करते. हे कोणत्या ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठभर मावळ्यांच्या साथीने आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, आऊसाहेबांच्या आशीर्वादाने स्वराज्य निर्माण केले. मित्रांनो, तुम्हाला एक प्रसंग सांगा वाटतो की जगाच्या पाठीवर असा एक राजा होऊन गेला ज्याने आपल्या दरबारामध्ये एकही नृत्यांगना नाचवलेली नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना आऊसाहेबांची शिकवण होते की प्रत्येक स्त्री ही आई समान असली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी सांगितले की घराघरातली प्रत्येक स्त्री ही आदराने जगली पाहिजे. आणि त्यांच्याच मावळ्यांनी त्यांच्या शिवजयंतीमध्ये डीजे लावायला सुरू केले. आणि डीजेवरती कोणते गाणे वाजले की शिला जवान झाली, मुन्नी बदनाम झाली आणि पिंकी पैसेवाली झाली. आणि आमच्याच आया बहिणींची लपतर गावाच्या वेशेवरती टांगण्यात आली. म्हणून ताईंनो, तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कोणी हात लावला तर आई ग करता कामा नये. तुम्हाला ज्याने हात लावलाय त्याला त्याचा बाप मात्र आठवला पाहिजे. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, तुला भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणे तू स्वराज्याची लेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू पण जिजाऊंची लेख आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.